अपराध असा काय घडला जेणेकरून आपण असे क्रोध हे वेगळा? त्याचा कारण आहे तुझी कन्या वरुणी. तिचा विवाह कुणाशी केला? महाशय होय ना? मग तो एक दैत्य आणि त्या दैत्याशी तू लग्न केलं. याला कारण त्याचा कारण होय देवा, प्रसंग फार आणीबाणीचा होता. सारे देव या महाशयीच्या त्रासाने ग्रस्त झाले होते. त्रास एवढा वाढला होता की जगत लयाला जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा योगायोगानं होईना त्याचं प्रेम वरुणीवर होतं. त्याच वेळी संधीचा फायदा घेतला आणि देवाने काय केलं माहितीये का? त्याचं प्रेम जमलंय, त्याच्या समोर अट ठेवली, सर्व देवतांची मुक्तता केली. एवढंच आहे, पण काही दिवस त्याला स्वर्गात राहायचंय, तेवढंच त्याला त्यांचं राहावं. तू केलंच नाही आरोग्य करायला म्हणणार नाही. तुझी कन्या आहे पण एका दैत्याला दिली. हे इथं माझा प्रकल्प आहे. सारे देव सायरा वायरा पळतात त्याच्यामुळं. याचं उत्तर तर जेव्हा तुला मी दिलं ना, फार मोठा विषय आहे. त्यापेक्षा मी एवढंच सांगेन की जे काही मी केलंय पुन्हा देवतांच्या सुखासाठी केलंय. मला सांगा, आज जर मी तो निर्णय घेतला नसता तर मला सांगेल साऱ्या देवता आज त्या महाशंच्या त्रासाने ग्रस्त झाल्या असता. मला सांगा, त्यांना त्रासातून वाचवलं हा माझा गुन्हा आहे. तू केलं ते योग्य केलं, पण याच्या पूर्वी जर आम्हाला कथन केलं असतं आम्ही त्यातून मार्ग नक्कीच काढला असता. हे युद्ध चालू होतं ते एका दिवसाचं नव्हतं, मग 2 दिवसाचं होतं. किती दिवसाचं होतं? अनेक दिवस युद्ध मग अनेक दिवसाचं होतं. अनेक दिवस युद्ध चालू होतं देवा. तेव्हा महाप्रलय इथं निर्माण झाला होता. तुम्ही त्रयदेवता कुठे? एकाने सुद्धा सूचना का केली नाही आम्हाला? देवा, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ या सर्व गोष्टीची जाण तुम्हाला आहे. पण मला सांगा, हे जाणत असताना त्रयदेवता तुमच्यापर्यंत यायला की तुम्ही जाण तुमचे भक्त, तुमचे देव कुठंतरी दुःखाच्या खाईवर तुम्ही यायला हवं. वरून तू चुकतोय. जे नवीन झालेलं चुकीचं आहे आणि या चुकीला माफी नाही. देवा, मला जास्त दाखले द्यायला लावू नका. त्या पौर्णमेश्वराचा घात केला, त्या इंद्रानं त्या पौर्णमीशी लग्न केलं. दानवपणात तिचा जन्म झाला होता. आमचं वैरत्व होतं ना, मग ते लग्न तुम्ही का मानले? हे जगाई हे वरून हे सर्व सांगत जर राहिलो तर सारं
वरुणदेव आवडला. अवघड आहे, चिंता झाली. जो प्रसंग तुमच्या बाबतीत निर्माण झाला आहे त्या प्रसंगाला सुसंग राहण्यासाठी आम्ही म्हणून मला माहित होतं तू कुठे जाणार त्याची मला पूर्ण कल्पना. हे वैकुंठीच्या नाथा शिवशंभू महादेव. महादेव नमो नमः नमो नमः. नमो नमः नमो नमः नमो नमः. मनात शंका लागली. अशी कोणती? वरुणदेव आमच्या मनात आले आणि सहज त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. हे मुलात प्रलय काळ जवळ आला की काय असा भास होऊ लागला आणि त्यांच्या मुखातील शब्द पूर्ण आमचा अनुभव या वरुण देवाला विचार काय केलंस म्हणून माझी बाबा इथपर्यंत आहे. आपल्या बोलण्याचा आशय मी सांगण्यापेक्षा त्याच्या तोडू नये. काय चुकला तो त्याला विचार. मला तुम्ही खूप म्हणता. तो माझ्या जीवनात घेतला एक निर्णय होता. फक्त आणि फक्त ईश्वराचा. असा कोणता निर्णय? एकच महाशरीरचा वारूच. त्या महाशरीर या विश्वावर संकट निर्माण केले. सारी देवता त्यांच्या दातात होते. कैद करून त्या देवताला त्याने ठेवलं होतं. तेव्हा त्यांची मुक्तता करण्यासाठी माझ्याजवळ नाईलाज. तेव्हा नाईलाजा अंतिक मी माझ्या वारूचं लग्न केलं. सर्वस्व देवतांची मुक्तता करून घेतली देवा. यात माझे काही मुक्तता आहे. आपण चुकला असं मी मुळीच म्हणणार नाही. पण तुम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय घेण्याअगोदर वास्तविक तुम्ही देवतांना विचारायला. देवा युद्ध चालू होतं ते 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तब्बल 60 चांगलंय. 60 दिवसाच्या युद्धाच्या धुमशक्ती काहीसा वेळ मिळाला. विश्रांतीचा महाशरीरा म्हणायचा आम्हाला. त्यात त्यांचं प्रेम जुळलं. आता वेळ अशी होती की सगळे देव त्याच्या कैदेत असल्या कारणानं विश्व कार्य कुठंतरी ढागाळलं झालं. आता विश्व कार्यासाठी मी निर्णय घेतला. कारण तो जर मी निर्णय घेतला नसता तर महाशरीने फार मोठा प्रलय निर्माण केला असता. प्रलय थांबवण्यासाठी जेव्हा मी निर्णय घेतला यात मी काय चुकीचं केलं? निर्णय तुमचा योग्य आहे असं मी म्हणत नाही. तुम्ही चुकला असंही मी म्हणत नाही. पण माझी एक विनंती आहे तुम्हाला. एक देव म्हणून या विश्वाच्या शासनाला जो या विश्वाच्या प्रलयाचा या प्रपंचाचा स्वामी आहे जगतत्वाची देवता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या वरुण देवाला मी विनंती करतो. तुम्ही म्हणता आहात तो सगळा प्रसंग अंतर्ज्ञानानं मी जाणलाय. तुम्ही जरी समस्त देवतांची मुक्तता केली असेल तरी सुद्धा अमरीश आपल्यास तो तपश्चर्या करण्यासाठी घोर वनात गेलाय. वरुणदेव अमरेशाचं सिंहासन आणि त्याचा ऐरावत हा म्हणे महाश्रीनं हस्तगत केलाय. तेव्हा तो महाश्री तुमचा दामाद आहे. तुम्ही विनंती करून अमरेशाचं सिंहासन आणि ऐरावत त्याला पुनश्च प्राप्त करून द्या. अमरीशाचं सिंहासन महाराजला ऐरावत त्याला मिळेल. कधी कधी काही दिवस नाही. कारण आहे त्याला. काही काही क्षणानंतर तो तुमच्या स्वाधीन पण करेल. वरुणदेव पण यावेळी जर का त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तर तो नको तो प्रमाद निर्माण करेल. जो ज्या स्थानी नियुक्त केला गेला त्याला त्या स्थानापासून ढळून तुम्ही जर का तिथं महाश्रीला बसू पाहत असाल. मग एवढे दिवस युद्ध होतं चालू तेव्हा एवढे दिवस युद्ध चालू होतं देवतांची ही व्याप्ता होत होती तेव्हा कदाचित तुम्ही त्रय देवतांनी जर तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळी रणकंदन केला असता तर आज हा प्रसंग निर्माण झाला असता.
मी ज्यावेळी- कुठला प्रसंग तुम्हाला माझ्यासमोर ऐका ज्यावेळी भद्रेचं तुम्ही अपहरण केला हा. आठवतोय प्रसंग भद्रेचा पण भविष्य काळ सांग. भूतकाळ आहे? भूतकाळ नाही पटवून देऊ शकतो नाही पटवून देऊ शकतो जर- देवा मी पटवून देऊ शकतो ऐका, देवा ऐका. भद्रेचा विषय तुम्ही काढूच नका अजूनही घडलेला विषय नाही तुमची न वागणी- घडलेला विषय तुम्ही मांडू नका वरुणदेव न घडलेला विषय पण मला सांगा वारुणी तुमच्यापर्यंत कशी आली वारुणी तुमच्यापर्यंत कशी आली माझ्या म्हणतो. सागर मंथन झाल्यानंतर तुम्ही भद्रेचं अपहरण केलं पुढे. पण मला सांगा त्या भविष्य काळाचा मी सांगतो पटवून देतो. तेव्हा त्या भद्रेचं अपहरण होईल तेव्हा त्या भद्रेचं अपहरण होईल तेव्हा सरस्वती मुक्त होईल आणि सरस्वती ही येणाऱ्या प्रथम मुक्त होणार मला सांग तेव्हा कसं काय सिद्ध वरुणदेव मला माहिती आहे ना उगाच तुम्ही काही सांगून पटवून देण्याचा प्रयत्न करू नका प्रत्यारोपात मान्य करून घ्या वरुणदेव हा पण देवा ऐकून घ्या हा. मला सांगा जर वारुणी समुद्र मंथनातून तुमच्याकडे आली समुद्र मंथन कुठल्या मनवंतरात झालं आणि तुम्ही ज्या अर्थी इंद्राच्या बरोबरीचे होता मग इंद्राच्या बरोबरीचे असताना तुम्हाला स्थानापासून का खेचलं गेलं त्याला जबाबदार तुम्ही आहात आम्ही नव्हे तुमचा अहंकार कसा तो तुमचा पण अहंकार तेव्हा तुम्ही जर म्हणता अहंकार मला झाला होता तेव्हा इंद्र चंद्र आणि अग्नी या त्रैदेवताच्या श्रेष्ठत्व सिद्ध झालं तेव्हा मी माझं कार्य आजपर्यंत प्रामाणिकपणे केलं मग त्या त्रैदेवतांच्या जेव्हा श्रेष्ठत्व सिद्ध झालं तेव्हा इंद्राने आपल्यापर्यंत श्रेष्ठ केलं चंद्राने आपल्यापर्यंत श्रेष्ठ पण जेव्हा अग्नीने श्रेष्ठत्व सिद्ध केलं तेव्हा अग्नीचा दाह कोणालाही शांत करता आला नाही तो दाह शांत करून मी माझं श्रेष्ठत्व सिद्ध केलं मग तुम्ही मला सांगा एवढं करून सुद्धा तुम्ही इंद्रपद करा का वरुणदेव तुमच्या अंगी झालेला अहंकार त्या समस्त देवतांनी अहंकार ऐका अहंकार ऐका. थांबा देवा ऐका. अहंकार शब्द लागेगा अहंकार म्हणून वरुणदेव ज्या अर्थी तुम्ही दैत्यांना सहकार्य करत आहात स्वतःची कन्या दैत्याला देऊन देवतांच्या बाजूला तुम्ही विरोधात उभे राहत आहात अर्थात तुम्ही हा अधर्म करत आहात आणि अधर्माला पायबंद घालण्यासाठी मला तुमच्या समोर उभं राहावं लागतंय देवा काय काय मला अहंकार झाला हा तुम्हाला त्रैदेवताला कधी अहंकार झाला नाही. वरुणदेव मला सांगा तेव्हा जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली काहीसा कालावधी घडला ब्रह्मदेवाला या सृष्टीत मी या पुढे उत्पत्ती करणार नाही हा अहंभाव निर्माण झाला एवढाच नव्हे तर सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेव करणार नाही तर सृष्टीची संवाद मी करणार नाही मी पालन तरी काय करू असा थाटमाट तुम्हा त्रैदेवता निर्माण झाला डौलाने डोलू लागला आणि चालू लागला चालता चालता मार्गात तुम्हाला एक व्यक्ती मिळाली ती व्यक्ती कशी होती पायाकडे पाय नव्हते हाताकडे हात नव्हते मुखाकडे मुख नव्हते अनेक दिशा त्याच्या अवस्था होत्या मला सांगा तुम्हाला प्रश्न पडला ही निर्माण झालेली व्यक्ती कोण तेव्हा त्रैदेवता तुम्ही तिथपर्यंत गेला आणि तेव्हा त्याला प्रश्न तुम्ही केला तू बाबा कोण तुला निर्माण कोणी केला तेव्हा त्या व्यक्तीनं प्रश्न त्यावेळी त्यानं उत्तर दिलं काय माहितीये मला निर्माण करायचे जगदीशानं निराकार परब्रह्म साकार स्वरूपानं का म्हणून तर तुम्हाला त्रैदेवताला झालेल्या अहंकाराचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही शरणागती पत्कराला परत आपल्या कायद्याला तुम्हाला अहंकार झाला नव्हता. आम्ही जे केलं ते विश्वकार्यासाठी केलं हा. आणि तुम्ही जे करत आहात तो इंद्रस्थानापासून विभक्त आहे त्याला पुनश्च स्थानी आणून द्या. तुम्हाला एवढंच सांगतोय, तुम्ही काही माझी बाजू घेणार नाही माझ्या जीवावरच तुम्ही उठणार पण एक लक्षात ठेवा जागा बघूनच जीवावर उठा जागा न बघता जर जीवावर उठण्याचा प्रयत्न केला वरून जलतत्व आहे ते विसरून जाईल स्वतःचं सिद्धत्व करण्यासाठी काही करेल हा. जलतत्वाने तुम्ही बंधन केला तरी सुद्धा तुमच्यासारख्या दुसऱ्यावर निर्माण करण्याची शक्ती आमच्यात आहे तेव्हा सामर्थ्यानं सांगतोय त्या इंद्राचं असंख्य चालला होता पण ज्या रीतीने तुमच्या समोर उभं राहायचंय हे मला पूर्णपणे
दिवशी बघा महाशय साम्राट झालेला प्रसंग आपण जाणत असाल कदाचित हो. तेव्हा या प्रसंगाला इथंच पायबंद घालून मी तुमच्या मागे मुळीच नव्हे देवा. अरे तू यांच्या मागे लागलाय. अरे तू कोणाच्या मागे नाही लागला. अरे कोणाचे संसार तुला पाहताय, कोणाचे संसार तुला पावत नाही. बोलण्याचा आशय ऐकायचं आहे. मग आठव आठव त्या उद्दालकाचा प्रसंग आठव. महाशय हं. उद्धारकाचा प्रसंग आठवण्या एवढा मी मूढ नाही. कारण तो प्रसंग घडला तो केवळ मीच वेळ लागला. सागर मंथनातून लक्ष्मी बाहेर आली आणि त्या लक्ष्मीच्या अगोदर लक्ष्मी म्हणजे उदसा बाहेर आली. लक्ष्मी कुणाला द्यावी हा प्रश्न देवतांसमोर उभा राहिला आणि त्याच वेळी त्या लक्ष्मीनं केवळ मला बदल पण तिनं अट केली. हे देव हो, मी जगन्मालक महाविष्णूचे विवाह करण्यासाठी तयार आहे, पण माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय अर्थात अलक्ष्मीचं लग्न झाल्याशिवाय मी मात्र विवाह करणार नाही. तेव्हा माझा निस्सिम भक्त म्हणजे उद्धारक, त्या उद्धारकाला आम्ही आज्ञा केली आणि त्या उद्धारकाचा विवाह त्या अलक्ष्मीशी म्हणजे औदशीशी लावून दिला. उद्धारक सात्विक भक्तिमार्गात होणारा आणि औदसामध्ये जिथं जाईल तिथं दुश्चिन्हांचा अभाव. तेव्हा औदसेनं आपलं कार्य सुरू केलं. उद्धारक या प्रकरणाला कंटाळला आणि एका विस्तीर्ण पिंपळाच्या वृक्षात खाली औदसेला बसून म्हणाला, काही क्षण इथं थांब, मी माझं कर्तव्य परिपूर्ण करून पुन्हा तुला घेण्यासाठी येतो. उद्धारक तिथून गेला. औदसा तिथं वाट पाहत आहे. तेव्हा उद्धारक येत नाही हे लक्षात आल्यानंतर औदसेनं अकांड वाजविला आणि तिचा आवाज वैकुंठ धामापर्यंत गेला. आणि त्यावेळी लक्ष्मीनं सांगितलं, देवा माझी बहीण रडते, माझ्या बहिणीच्या दुःखाचं कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला जायला हवं. आम्ही दाम्पत्य गुलाम झालो आणि अवदसेपर्यंत मृत्युलोकी आलो. मृत्युलोकी आल्यानंतर पाहिलं पतीचा गेला हात अवदसाकडं होता. उद्धारक तिला स्वीकार करण्यासाठी तयार होता आणि त्यावेळी औदसेनं सांगितलं, देवा ज्याप्रमाणे तू माझ्या धाकट्या बहिणीशी संसार करतो आहेस त्याचप्रमाणे तुझा सहवास मला देखील लावायला हवा. आणि म्हणून त्या औदसेचा स्वीकार सुद्धा मी केला, तो फक्त शनिवारच्या दिवशी. आणि म्हणून माझे सारे भाविक भक्तगण शनिवारच्या दिवशी त्या पिंपळ वृक्षावर माझा स्वीकार करणार नाही. त्या पिंपळ वृक्षाचे पूजन करणार आणि इतर दिवशी तुझ्यासारख्या नीच धर्मांना करण्यासाठी त्या पण मी यांचं रक्षण करणारच करणार आणि तुम्हा दोघांची अनादी म्हणेन. पतित पावन नाम आलो निवारा. पतित पावन हो श्री भगवती. पतित पावन
हे बरं बऱ्याच दिवसाने भेटला महादेव पोटाला सुटला पळा 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 म्हणतो आहे मी बळा म्हणतो तुम्ही का बोलता नारदा अरे तू पळवतोयस म्हणून ते पळताय पण देवा ही हरिहराची वरात चालली कुठे अरे तू आणली आहे तिथपर्यंत वा, नारदा हा, सर्व तुला ज्ञात आहे अगदी खरं. त्या महाश्वरीच्या भयानं हे सारे देव एकसारखे पळताय देवा, याच्यातून काहीतरी मार्ग निघायला हवा महाशनी जर का मेला नसेल तर देवतांचं काही खरं नाही. म्हणणार कसं मला तर असं वाटू लागलंय कदाचित तो मला राम 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 संबंधीला मी जातो आता जाऊन काही उपयोग नाही. उपयोग नाही अजिबात नाही. उपयोग नाही जायला देणारच नाही. असं नसतं असेल ते. झालंय काय माहितीये? हा महाशनी दैत्य हा आमचे काळात वीरांची यांची भक्ती केली प्रसन्न झाले वर देऊन मोकळे झाले अजिंक्य आणि अमर होय ना अजिंक्याने आहे पण वरदान देऊन मोकळे झाले अगदी खरे मग या मार्गाने जा अहो माझे पण तुम्ही तीन तत्व तुम्हाला तिघांनाही माहितीये या विश्वाची सूत्र तुम्हाला तिघांच्या हाती आहे. आमच्या साक्षीने पण ठेविला तुला मरण आहे पण ते कसं हरिहराच्या मिलनातून एखादी शक्ती जन्माला येईल तिच्या हातून मरण नपेक्षा हरिहराचं मिलन काही होणार नाही महाशनी काही मरणार नाही तेव्हा तुम्ही या दिशेला पळा तेव्हा तू या दिशेला हरिहराच्या मिलनातून त्याचं मरण. हा, म्हणजे हरिहराच्या मिलनातून जी शक्ती निर्माण होईल अगदी खरंय त्या शक्तीकडे ते चाललं. बरोबर आहे देवा. हे कसं शक्य आहे अशक्य हे शक्य आहे. हे अशक्य देवा हे शक्य आहे अर्थात ते कसं तुला पाहायचंय. पाहिजे पहा. पाहूया तरी सांभाळ प्रसंग आणीबाणीचा आहे. अगदी बरोबर आहे आणि आणीबाणीच्या प्रसंगाला धैर्यानं तोंड देण्यास सांगितलं. आपलं कर्तव्य आहे आपलं देश विरोधी पाहिला. त्याच्यासाठी अमृत हा हरो आणि दुहारी ये त्या भगवानचा मिळव त्यावेळी होऊ दे राम रामदास समजलं चारही बाजूचं निरीक्षण करतोय एक सारखी भयान भेसूरता पसरली आहे आणि याच भयान भेसूरते एक सारखे यक्ष प्रश्न म्हणजे कोणते मी कोण माझा जन्म कसा झाला? अरे! जठराग्नी एकसारखा ज्वालामुखीप्रमाणे तप्त होतोय. एखादा भक्ष तुला सोडणार नाही. अरे मी तुला आश्चर्य नवलकीचं नसतं. तप्त झालेला जठराग्नी एकाकी शांत झाला. काय पाहतोय? हे दिव्य तेज. माझा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. पण सांगा, माझा जठराग्नी एकसारखा तप्त झाला होता. तो कसा काय शांत झाला? आमचा वरदहस्त तुझ्या मस्तकेत तुझा जगाने शांत हो आम्ही कोण त्याची ओळख करून देणं गरजेचं हो आहे. हरी आणि हराच्या मिलनातून हरी आणि हराचं तेज एकत्रित होऊन तुझा
जन्म दिलाय तिथे आई वडील कोण माझे पितृदेवता म्हणजे तुम्ही हरणी हरी आहात. तुम्हाला कोणती कोणती पण सांगा हो, त्याला बक्षी म्हणून मी करण्यासाठी निघालो होतो. ती व्यक्ती कोण? त्रिखंडाच्या चित्राने भूत भविष्य आणि वर्तमान या तीनही काळाची जाणशक्ती जाणतात. इंद्र भुवन ब्रह्मा यांचं गुरुत्व जाणतात. ती त्रैलोक्यात भेटला म्हणजे कोण? त्रैलोक्यवंत पुरुष नारद मुनी क्षमा असावी. आहे आशीर्वाद, चिंता करू नको. देवा, माझा तुला अजून एक प्रश्न आहे. मला हा आगळमंग देह पाल्यामध्ये हा आगळमंग देह का बरं दिला? विश्वकर्यासाठी. आणि ते कोणतं? या विश्वाच्या पृथ्वीवर महाशरी नावाचे दैत्य निर्माण झाले. आणि त्या महाशरीचा घात करण्यासाठी आम्ही तुझी विनंती केली. काय म्हणतोयस देवा? महाशनी नामक एक दैत्यराज निर्माण झालाय आणि त्याने विश्वाची विश्वघडी विस्कळीत केली आहे. मग सांग देवा, मी काय करावं? त्या महाशरीचा घात तू करावास. मग ठीक आहे देवा, तू एक पितृदेवता आहात तुम्ही माझी, आणि तुम्हाला एक पुत्र या नात्याने भरवशाच्या शब्दाने सांगतोय, त्या महाशनीने जर का विश्वाची विश्वघडी नष्ट केली असेल तर ती विश्वाची विश्वघडी त्यावेळी सुरळीत करेल. त्या महाशनीचे एका किती घालवण्याला थांबण्याचे याचे वार्षिक असं काय देवा? या विश्वाच्या पाठीवर जो जन्माला आला त्या प्रत्येकाला नाव ठेवले. मग सांग देवा, मला नाव कोण ठेवणार? मी आणि तुझं नाव आई ज्याच्या अंगी वृषभाप्रमाणे शक्ती, ज्याच्या अंगी वृषभाप्रमाणे शक्ती आणि जो कपीप्रमाणे चपळ आहे, असा हा तुझा देह. या तुझ्या देहाला याच्या नंतर पुढे वृषकपी आत्मविश्वासाने पूर्ण आत्मवंत सांगेन. हरिहर पुत्र वृषभपती, वृषभपती, वृषभपती म्हणून हात होत्या. पितृदेवते, नारद मुनी, आशीर्वाद असू द्या. निघालोय. अगदी खरे. तेव्हा तुम्ही हरिहराला जायला हवं. याच्यासाठी त्याला अगदी आनंदानं साधे बोले ना बोला. गिरिधारी नाट्यस्यो कैलासवासी सौ शोभा वामन गावडे, कैलासवासी सौ शोभा वामन गावडे यांच्या स्मरणार्थ श्री यशवंत वामन गावडे यांच्याकडून माझ्या कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी लाखमोलाचं पारितोषिक नाही. कैलासवासी शोभा वामन गावडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईशाचरणी प्रार्थना करून यशवंत गावडे यांचे आभार मानून मंडळाच्या वतीने पारितोषिकाचा आनंद घेतला. आमचे मित्र योगेश सावंत त्यांनी माझ्या सर्वांचा गौरव करण्यासाठी योगेश सावंत यांचा आभार आता जाणवलं काय एखादा संकट विषकपिता मागे पण त्याला सहाय्य हरिहराने करायला हवंय. असं असं चला बेटा. चांदण्या रात्री तलीचे स्वप्न तू विसरून जा.
तेच या राज्याचे सम्राट महाशय. खरोखरच अगदी मनाला समाधान होतं. जसं मला हवं होतं तसं मी लग्न करून घेतलं. प्रत्येक मुलीला असंच हवं असतं, जो आपल्या मनासारखा वर हवा. आणि त्याचप्रमाणे मी जो वर निवडला ना, ते या राज्याचे महाशनी यांच्याशी. पण अद्याप स्वामी राहिले तरी त्यांचं आगमन झालं. एक सारखा माझं हृदय कासावीस होतं आणि भक्ताने पाहिलं माझ्या हृदयावरच्या ठिकाणी त्यांचीच मूर्ती करून ठेवली. तुला करोणी
स्वप्न तुम्ही संसाराची पाहता ती काही कामाच्या नाही बोलण्याचा म्हणतात. एकच या सुखी संसाराला ग्रहण लागलं. हे दंतराज महाशनी, तुझा काळ जन्माला काय घडवतोय आमच्या जीवनात? हे वारुणी, तुझ्या सौभाग्य सूर्याला ग्रहण लागण्याची वेळ समीप आली. माती लावलेला हा मळवट केव्हा नाहीसा होईल सांगता येत नाही. तेव्हा याच्यासाठी काहीतरी पर्याय सांग, कोणत्या देवतेला अगदी समजू लागल्या दिवसापासून भजण्यासाठी आजपर्यंत एकाच देवतेला मी म्हणत होते. ती म्हणजे जगाची माता पार्वती माता रे. त्याच आदिशक्तीला याही वेळी अगदी मायेनं ममतेला अडवण्यासाठी तयार होती. ती तुझी माता तुझ्या हाकेला धावून येण्याशिवाय कधीही राहणार नाही. आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. चिंता करू नकोस, सदैव तुझं कल्याण होईल. नाट्य शिकव. श्रीदेवी भगवती पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचे उत्कृष्ट हार्मोनियम मदक श्रीमान मंगेश असोलकर यांच्या कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी मुंबईतील एक सुप्रसिद्ध दशावतार नाट्य संस्था सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ या मंडळाचे उभरते कलाकार युवा कलाकार श्रीमान प्रथमेश उर्फ राजा मेस्त्री यांच्याकडून मंगेश असोलकर यांच्या कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी लागणारे पारितोषिक केले. राजा मेस्त्री यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. त्याचप्रमाणे डोंबिवली सांस्कृतिक नगरीतील एक नामांकित भजन संस्था भजन स्वरानंद परिवाराचे संस्थापक आमच्या श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळाचे हितचिंतक आमचे मित्र सन्माननीय बुवा अभिषेक परब यांच्याकडून आम्हा सर्व कलाकारांचा गुणगौरव करण्यासाठी लाख मोलाचे 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. सन्माननीय बुवा अभिषेक परब यांचे आभार मानून आमच्या मंडळाच्या वतीने सर्व कलाकारांच्या वतीने या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार केला. नाट्यरसिक त्याचप्रमाणे अक्षय गवस यांची सासू ज्योती कुडकर यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे लाख मोलाचे पारितोषिक दिले. त्याचप्रमाणे परशुराम घोगळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे मुलगे सदानंद घोगळे आणि उमेश घोगळे यांनी देखील माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे लाख मोलाचे पारितोषिक दिले. त्यांचेही आभार. वारुणी, पारंपरिक नाट्य आहे. आत्मसात करणं तुझं काम आहे. तेव्हा भक्ती खंड पडू नको. आजपर्यंत मला सहकार्य केलं. याच्याही पुढे तुझा सहकार्य तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव अशीच राहू दे एवढी तुमच्याजवळ प्रार्थना. माते धाव भाव पाव पार्वती माते पार्वती
सगे भक्ती भाव तव पाई सुभाषित समजले शरणाय अभय देवा शरणाय अभय देवा भाव पाव पार्वती माता पार्वती माता भाव पाव पार्वती आहे शुभाणी मंगल शास्त्रीचा आशीर्वाद शुभाणी मंगल शास्त्रीचा आशीर्वाद शुभाणी मंगल शास्त्रीचा आशीर्वाद सांग कडू लागल्यापासून तू आमची भक्ती करतेस आणि त्याच भक्तीचं पुण्य म्हणून ही माता सगुण स्वरूपाने तुझ्या समोर उभी राहिली सांग बाळ आपलं दर्शन झालं खरं का? पण मनाच्या ठिकाणी असंख्य विचार आहेत ग. माझ्यामध्ये संकट ओढवलं एवढंच हा माझ्यावरती नाही तर माझ्या सौभाग्यावरती संकट आहे आणि हे संकट आपण दूर करायला हवं म्हटलं. साऱ्या देवदेवतांनी माझ्या पतीच्या पण कारस्थान रचलं. यातून माझी मुक्तता झाली. बाळा यत्पूर्वा विघ्ना ललाटली तुमनाच क्षमा अर्थात जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांते बाळा पती निवड करत असते वेळी प्रत्येक स्त्रीनं आपला पती कसा आहे हे पडताळून पाहावं आणि तदनंतर पती निवड करावी तुझं संचित जसं लिहिलं त्याप्रमाणेच घडतंय पण लक्षात ठेव बाळा तुझ्या पतीने जे केलं ते योग्य केलं का साऱ्या देवदेवतांना त्यात स्थान भ्रष्ट केलंय एवढंच नाही तर अढळपत असणारा इंद्रदेवालाही सळो की पळो करून सोडलंय हे सारं घडवलंय तुझ्या पतीनं हो पराक्रमाच्या जोरावर हे योग्य आहे का विश्वाचं विश्व संचलन जर का सुरळीत चालवलं गेलं नसेल तर देवता सुद्धा हतबंदी आणि विश्व संचलनासाठी जर कुणी दानव तत्पर झाला किंवा देवही किंबहुना देवही तत्पर झाला असेल तर त्याला त्या मार्गातून उतरणं हे देवतांचं कर्तव्य आहे. तुझ्या बाबतीत कटकारस्थान झालंय मान्य आहे मला पण लक्षात ठेवा कडू लागल्या दिनापासून या पार्वती मातेची भक्ती केली एकनिष्ठतेने भक्ती केली आणि म्हणूनच समस्त देवतांच्या विरोधात तुझी माता पार्वती तुझ्या बाजूने उभा राहिली तुझ्या बाजूने तुझ्या बाजूने आणि यातून माझ्या सौभाग्याला यश मिळतं एवढी तुझ्या देवेंद्र या ठिकाणी आलाय तो कोणत्या कारणास्तव सांप्रत्य ठिकाणी यज्ञवादा परिपूर्ण केला आणि परिपूर्ण करतात राई देवतांनी आशीर्वाद दिला महाशनीच्या घातासाठी देवता अवतार केला. सावधान म्हणतोय मी. नाट्यरसिक आमचे बंधू तनुज राणे यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे महान असं 500 रुपयाचं पारितोषिक दिले आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी आता देतो. सावधान सावधान हे शब्द तुमच्या मुखातून हो हो पण ना देखील ना पाहिजे अशा प्रकारची व्यक्ती आज या देवेंद्राच्या नजरेसमोर सांगा कोणती व्यक्ती आपण व्यक्ती कोण हे नक्कीच सांगेल पण सांप्रत माझं कर्तव्य मला माहीत आहे आणि सांप्रतच्या मार्गाचा मार्गक्रमण करतोय त्या मार्गातून एकच व्यक्ती जाऊ शकते तद्वत माझा मार्ग सोडा नाहीतर मृत्यूला मुकाल एवढा लक्षात ठेवा तू कुणी का असेना पण सांगते हा मार्ग जातोय तो माझा मार्ग तुम्ही अडू नका आणि माझा मार्ग मोकळा करा ही दखल काही केली असं पाहू पितृदेवतेने थोर इच्छेला मला इथपर्यंत पाठवलाय पितृदेवतेची इच्छा जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत हा मार्ग
मी सोडणार नाही. अरे, अरे का हा तुझा जर का पाहिला असेल तर सापडे का वानराप्रमाणे भागतोय आणि दुसरा भाग कुठेतरी मनुष्याप्रमाणे भागतोय. आधी वेगळी सौला भ्याड करणारा तू एक बळीरूपी दिसतोय. तुला का असेना माझा मार्ग देण्याची रोखण्याचा प्रयत्न करतोय. जर का तुझा आणि शौर्य समर्थ असेल ये सावत्र, तुझा भाऊ म्हणून या रणांगणी मी उभा आहे आणि ह्या रणांगणावर जोपर्यंत तुझा वध मी करत नाही तोपर्यंत तुला सोडणार नाही. म्हणून तुझं नाव हे रणरंग. तुझं नाव जीवनाची गाडी विचाराने हाकले. जीवनाची गाडी विचाराने हाकले. वाट खडकाची नको विचारे. वाट युद्ध थांबविण्याचे कशाच प्रकारचे कारण आहे. सावरणाचा मार्ग जरी का एक असेल तरी मला सांगे कोणत्या उन्हाचा हेतून तुझी पावलं पुढे वळत आहे. मग ऐक, हा? महाशनी नावाक एक दैत्य वाचलंय. काय? त्या दैत्यानं देवतांना सोडून पळून काढलाय. एवढंच काय तर हरिहर पुत्र ऋषभदेव तुझ्या समोर आहे. हे देवा तुझे भक्त सन्मान दर्शन देण्यासाठी रामी हे ऋषभवी तुझ्या कानात पडत आहे. हा जय मोठ्या हाताने देवीच्या देवीला नमस्कार होते देवा. एकेकाळी शस्त्राने माझ्यासमोर टाकला गेलास आणि आता स्वाप्रत माझी माफी मागतोय. असा आहेस तरी कोण तू? देवा सांगते मी कोण आहे. देवा या स्वर्ग लोकाचा अधिपती कश्यपदीची नंदन सुरेश अशी आमच्या द्याला. देवतांचा अधिपती देवेंद्र. क्षमा असावी. पण देवा तू माझ्या पायाशी काय लोकांना घेतोय. याचंही कारण आहे. असं बोल. तुम्ही 33 कोटी देवतांचे अधिपती आहात. हे जर का मला पहिलंच कळलं असतं तर हा प्रमाद घडला नसता. काही तरी कोणी क्षमा जगासाठी असावी. देवतांचा अधिपती असलो होते तरी तू एक देवतांचं रूप आहे. अर्थात त्यावेळी तुझा मला वितंडवाद नसता तुझं आणि माझं ध्येय एक आहे. त्या महाशनी दैत्याचा शेवट झाला पाहिजे याच्यासाठी एकच करावं तुझं आणि माझं या विश्वाच्या ठाई मैत्रीचा अन्न याच्यासाठी देवेंद्र महाराज, एक सांगू इच्छितो. या विश्वासमंतात अनेक नाती आहेत. पण निस्वार्थी नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं आहे. आणि हे नातं आम्हाला चिरकाल टिकून ठेवायचं आहे. म्हणूनच तुम्हाला याच्यासाठी सांगतोय. ध्येय अजूनही आम्हाला हात देते उचलता पावलानं त्या महाशनीचा शेवट करण्यासाठी. मित्र, तू आणि मी आम्ही दोघेही शिकूया.
करायचा होता ना तो आम्हा देवतांना माहिती होतो. अरे तुम्ही कपटी कपटी आले. हा हा मी कोण? हरिहर पुत्र ऋषभकन्याची वाकडं पाऊल उचलशील ना का त्या देवाला तुझा मित्र आहे तो. हा. शब्द अगदी योग्य आठवताय. तरी तू माझा मृत्यू असला तरी या मृत्यूवर काय या पितृदेवतेने मला इथपर्यंत पाठवलंय. एक पुत्र या नात्याने पितृदेवतेची इच्छा करणं हे माझं कर्तव्य आहे. पण मी तुला समजावणीच्या शब्दाने सांगतोय, देवतांची संस्कृती हाती तू घेतलीये. विश्वाची विश्वगणी जी तू विस्कळीत केलीस ना ती सोडून तुझ्या आणि विस्तारित झाली कधी झाली. या विश्वात भयाला गेले. मला काही रद्द करावं नाही. पण ती सूत्र यांच्या हाती कमाई देणार नाही. चालू राहिलं विश्वात. जर का तुला अधमकृतीला वागायचं असेल तर हो तुला त्या अधमकृती करून या हा
माझं सुख दुःख राहून घेतलं देवा. सांग ना. आपला डोळा. तुझ्या नवऱ्याला धर्माची वाढ आणि त्या धर्माला पायदंड घालण्यासाठी आज तुझ्या नवऱ्याचा मला बोध तुम्ही किती काय सांगितलं तरी माझे माता माझे रक्षण करणारे माता माझा सदैव पाठीशी यातून मला वाचव. माझं सौभाग्य मला जिवंत होय. मारुनी, ज्यावेळी तू अशी भक्ती केलीस त्याच वेळी या सर्वाची कल्पना मी तुला दिली. आणि तेव्हा मी तुला शब्द दिला, तुझ्यासाठी लढेल, तुझ्यासाठी लढेल. मी तुझ्या शब्दाला जागणार आहे. हे म्हणजे काय? तुझ्या सौभाग्य तुला परत मिळवण्यासाठी साऱ्या देवतांची संघर्ष मी करेन. पण त्यात यश किती येईल हे मी मात्र तुला सांगू शकत नाही. सावधान देवा हो. साऱ्या देवतांना विनंती वजा धमकी देऊन सांगते, माझी वारणी भक्त आहे आणि तिचा पती जर का तुम्ही देवतांनी जिवंत करून दिला नसाल तर मी कोणतं स्वरूप धारण करीन आणि तुम्हा देवतांना महाशनीने जेवढं सवती पळत करून सोडलं नसेल तेवढं मी सोडलं. माझ्या विनंतीला मान द्या आणि या महाशनीला जिवंत करा. तुमची गेलेली सर्व पद आणि इंद्राचं आसन मी तुम्हाला पुनश्च मिळवून देते. आसन पाहिजे हे देवेंद्र, आज तू गप्प राहिलास तर सुटलास आणि जर का मध्ये मध्ये बोललास गाठ माझ्याशी लक्षात ठेव. आधी शक्तित्व आहे. रानातळीचे अवतार तू घेतले. आजही काय करशील हे सांगता येत नाही. बोले ना? किती जोराला बोलतो. काय बोलते ते बोलू दे. विचार करू नको. ओ पिताजी, अहो तुम्ही तोही नाही घातलं. हो औरंगजेबा बोले ना? मला आज मारते, तुम्हाला आज मारते. प्रथमतः पती म्हणून मी तुम्हाला विनंती करते, हो तुम्हाला